फडणवीस आता नाराज कार्यकर्त्यांची मंथरणी करताना दिसणार आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस आज नवी मुंबईमध्ये जाणार आहेत। भाजपचे गणेश नाईक यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत। नाराज भाजप पदाधिकाऱ्यांची समजूत ते काढणार असल्याची माहिती समोर येते। नरेश म्हस्के यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे भाजप पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एवढंच काय तर त्यांनी आक्रमक भूमिका सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळालं। काही कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते, तर काही कार्यकर्त्यांनी आपण मतदानाच्या दिवशी गावी जाणार, बाहेर जाणार आणि मतदान करणार नाही असा इशाराही दिल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्यांची समजूत काढण्यासाठी फडणवीस मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीस आणि गणेश नाईक यांच्यात आज बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि फडणवीसांना या सगळ्यांची समजूत काढण्यात यश येतं का ते पाहावं लागेल। आणि या विषयातील माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? संजीव नाईक यांना उमेदवारी मिळण्याची आशा होती, पण तसं झालेलं नाही आणि त्यानंतर नाईकांच्या गोटामध्ये एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतो। त्याच पार्श्वभूमीवर आज फडणवीसांसोबत बैठक, काय अपडेट्स आहेत या बैठकीचे? आज महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे खारघरमध्ये, त्यानंतर जे नाराज नेते जे आहेत भाजप पदाधिकारी त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात। की भाजप नेते गणेश नाईक यांची सुद्धा भेट आयोजित केलेली आहे। ही भेट संध्याकाळी 5 वाजता असणार आहे, कारण जे नाराज पदाधिकारी आहेत मोठ्या संख्येने नवी मुंबईमध्ये जर विचार केला समीकरण, नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक असं समीकरण आहे, त्यामुळे ही नाराज पदाधिकाऱ्यांची भूमिका ठाणे लोकसभा महायुतीत महत्त्वाची ठरणार आहे। जर नाराज पदाधिकाऱ्यांनी काम नाही केलं तर नरेश म्हस्के यांना मोठा फटका बसू शकतो, याची जाणीव देवेंद्र फडणवीसांना झालेली दिसून येते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस या भाजप जे नाराज पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी पुन्हा मैदानात उतरले, त्यामुळे गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक यांची एक बैठक आयोजित केलेली आहे। याच्यानंतर बैठक आयोजित झाल्यानंतर पुन्हा एक दुसरी बैठक जी आहे भाजप पदाधिकाऱ्यांची, देवेंद्र फडणवीस जे नाराज पदाधिकारी त्यांची संवाद साधणार आहे। त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचं काम जे आहे, कसरत आहे ते देवेंद्र फडणवीस करतात, कारण संजीव नाईक यांना तिकीट देण्याचं काम जे आहे भाजप करणार होतं। त्या दृष्टीने भाजपने त्यांना सांगितलं तुम्ही काम करा, आम्ही तुम्हाला तिकीट देऊ असं आश्वासन भाजपने दिलं होतं, पण आयत्या वेळेला संजीव नाईक यांचं तिकीट कापलं गेलं। त्यामुळे मीरा भाईंदर पासून ते नवी मुंबईपर्यंत माजी नगरसेवक आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी राजीनामा दिले। जोपर्यंत वरिष्ठ नेते येत नाही तोपर्यंत आम्ही कुठलंही काम करू नाही, नाहीतर आम्ही सरळ आमच्या गावी जाऊ, जे काय होईल ते होईल अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी अखेर नवी मुंबईत त्यांना यावं लागलं आणि आज ते भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून हा जो महायुतीचा तिढा आज सुटणार हे मात्र नक्की आहे आणि महायुतीच्या माध्यमातून काम करण्याचे आदेश आज देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक आणि त्यांच्या समर्थकांना आज देणार आहेत। निश्चितच विकास, एकूणच असं म्हणता येईल की जे फडणवीस आहेत ते आता या नाराज कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची मंथरणी करताना दिसणार आहे, त्यामुळे कशा पद्धतीने त्यांची समजूत काढतात आणि त्यामध्ये त्यांना यश येतं का ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।